हॅलो स्टुडंट, आय एम डॉक्टर ज्योती सावंत. आज आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्स हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक स्टडी करणार आहोत. We are discussing the topic chemical thermodynamics. In continuation with the definition of thermodynamic, the terms used in thermodynamic, types of system, properties of system, states of system, state functions and path functions, and the various kinds of an process and its a type, we have discussed about this. आइसोथर्मल प्रोसेस, ॲडियाबॅटिक प्रोसेस, आइसोबारिक प्रोसेस, आइसोकोरिक प्रोसेस याच्यावरही आपण चर्चा केलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय याबाबतही आपण चर्चा केलेली आहे. त्यांच्यामध्ये काय डिस्टिंग्विशिंग पॉईंट असू शकतात हेही आपण पाहिलेलं आहे. नाव टुडे वी आर गोइंग टू डिस्कस वर्क डन ड्युरिंग इरिव्हर्सिबल एक्सपान्शन. हा प्रश्न बऱ्याच वेळा बोर्ड एक्झामला विचारला जातो 2 मार्कासाठी. त्यासाठी फिगर आणि त्याचं डेरिव्हेशन लिहिणं अपेक्षित आहे. तत्पूर्वी आपण बघूया व्हॉट इज मीन बाय इरिव्हर्सिबल प्रोसेस. The process in which there is a large difference between driving force and opposing force is called irreversible process. जो फोर्स गॅसद्वारे कार्यरत राहतो त्याला ड्रायव्हिंग फोर्स असं म्हटलं जातं आणि त्याला अपोज करण्यासाठी सराउंडिंगद्वारे जो फोर्स अप्लाय होतो त्याला अपोजिंग फोर्स असं म्हणतात. आणि ह्या दोघांमध्ये म्हणजे ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्समध्ये जर लार्ज गॅप राहत असेल, डिफरन्स राहत असेल तर ती प्रोसेस जी आहे ही इरिव्हर्सिबल मानली जाते आणि म्हणूनच ती प्रोसेस स्पॉन्टेनियस असते. बहुतांश सगळे गॅस जे आहेत हे इरिव्हर्सिबल प्रोसेस फॉलो करतात. ही इरिव्हर्सिबल प्रोसेस 1 स्टेपमध्ये होते, फास्ट होते आणि म्हणूनच इट डज नॉट परफॉर्म द मॅक्झिमम वर्क हेही आपण पाहिलेलं आहे. चला तर आता बघूयात डेरिव्हेशन. त्यासाठी consider reversible expansion of n mole of an ideal gas in a cylinder fitted with weightless, frictionless, movable piston with area A. तर आपण एक असा सिलेंडर घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये आपला n मोल ऑफ आयडियल गॅस आहे आणि त्याच्यामध्ये आपण पिस्टन लावलेला आहे. त्याचा एरिया A आहे. तो पिस्टन वेटलेस आहे, फ्रिक्शनलेस आहे आणि मूवेबल आहे. सुरुवातीला जे व्हॉल्यूम असणार आहे ते व्हॉल्यूम V1 आहे. जर आपण सपोज एक्सपान्शन कन्सिडर करत असू तर गॅस काय होईल, एक्सपांड होतो म्हणजेच त्याचा व्हॉल्यूम वाढतो. ठीक आहे. तर V2 हे त्याचं फायनल व्हॉल्यूम कन्सिडर करूयात. आणि ॲटमॉस्फिअरमध्ये जे एक्सटर्नल जे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे त्याच्यासाठी नोटेशन घेऊयात P एक्सटर्नल. सो सी इन द फिगर अँड हिअर द गॅस एनक्लोज इन अ सिलेंडर इज आवर सिस्टीम. नाव गॅस एक्झर्ट द प्रेशर P and the external atmospheric pressure is P external. Volume is V1 initial and final volume is V2. Now let's start the derivation. Let the volume of the gas be V1 at temperature T. Now see in the figure, on expansion the force exerted by a gas is equal to area of the piston multiplied by pressure with which the gas pushes against piston. हे जे प्रेशर अप्लाय केलं जातं दिस इज इक्वल इन मॅग्नेट्यूड अँड अपोजिट इन साइन टू एक्सटर्नल ॲटमॉस्फेरिक प्रेशर दॅट अपोजेस द मोमेंट अँड हॅज इट्स अ व्हॅल्यू मायनस P एक्सटर्नल. जो गॅसने एक्झर्ट केलेलं जे प्रेशर आहे ते एक्सटर्नल प्रेशरच्या मॅग्नेट्यूड इतकंच असतं परंतु अपोजिट साईनचं असतं आणि म्हणून आपण त्या सिस्टीमच्या प्रेशरला मायनस P एक्सटर्नल असं म्हणतो. आता जो काही फोर्स अप्लाय आहे त्याचा आपण
इक्वेशन किंवा फॉर्म्युला जो आहे तो कसा लिहू शकतो? फोर्स इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल मल्टिप्लाय बाय एरिया ऑफ द पिस्टन ए. त्याचं नोटेशन आपण काय घेतलं होतं? ए. इफ द पिस्टन मूव्ज आउट अ डिस्टन्स डी, जर तो वर सरकला, पिस्टन जर वर सरकला म्हणजे काय झालं? एक्सपान्शन झालं. आणि ते जे डिस्टन्स मूव्ह केलेलं आहे ते जर आपण डी असं कन्सिडर केलं तर तिथं आपलं वर्क झालेलं दिसतं. आणि ते वर्क कसं असतं? फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. पण ॲक्च्युअली आपण मघाशी बघितलेलं आहे 4.1 इक्वेशनमध्ये की फोर्स इज नथिंग बट इट इज मायनस पी एक्सटर्नल इंटू एरिया. ती व्हॅल्यू जर आपण ह्या 4.2 इक्वेशनमध्ये घातली तर आपल्याला नवीन इक्वेशन मिळेल 4.3. डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल मल्टिप्लाय बाय ए मल्टिप्लाय बाय डी. मग आता इथं पहा, ए मल्टिप्लाय बाय डी इज नथिंग बट इट इज द change in volume, the product of area of the piston and the distance it moves is the volume change. ओके. आणि मग तो व्हॉल्यूम चेंज आपण कशाने दर्शवतो? तर डेल्टा व्हीने. पण ॲक्च्युअली डेल्टा व्ही किंवा जो काही व्हॉल्यूम आहे तो स्टेट फंक्शन आहे, म्हणजे तो इनिशियल आणि फायनल स्टेटच्या मायनस केल्यानंतर आपल्याला मिळतो. म्हणजेच V2 मायनस V1 जर आपण केलं तर आपल्याला डेल्टा व्ही हा मिळत असतो. म्हणून फायनल एक्सप्रेशन इरिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये वर्क डनचं काय असेल? तर डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू V2 मायनस V1 और पी मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. व्हेन द गॅस एक्सपांड वर्क इज डन बाय सिस्टीम ऑन सराउंडिंग. आणि याच्यामध्ये आपल्याला कायम लक्षात घ्या की ज्या वेळेला गॅस एक्सपांड होतो त्यावेळेचं V2चं जे व्हॅल्यू असते ती कायम V1 पेक्षा जास्त असते. आणि म्हणून इथं आपल्याला डब्ल्यू हा निगेटिव्ह लिहिता येतो. आणि जर गॅस कंप्रेस झाला म्हणजे त्याचं जर व्हॉल्यूम कमी झालं तर वर्क इज डन ऑन सिस्टीम बाय सराउंडिंग. आता इथं एक प्रिंटिंग मिस्टेक बुकमध्ये झालेली आहे ती अशी की इथं ॲक्च्युअली त्यांनी दाखवायला पाहिजे होतं की V2 इज लेस दॅन V1 आणि त्यामुळं कंप्रेशनच्या बाबतीमध्ये डब्ल्यू जो आहे हा आपल्याला पॉझिटिव्ह असताना दिसतो. त्यानंतर आपण बघूयात फ्री एक्सपान्शन. फ्री एक्सपान्शन हे जे वर्क आहे ते कसं मोजायचं? तर फ्री एक्सपान्शन मीन्स एक्सपान्शन अगेन्स्ट झिरो अपोजिंग फोर्स. तर झिरो अपोजिंग फोर्स कधी असेल? तर असं हे एक्सपान्शन जे आहे फ्री एक्सपान्शन हे व्हॅक्यूममध्ये घेतलं जातं. आणि आपल्याला तर माहिती आहे व्हॅक्यूममध्ये प्रेशर जे आहे हे शून्य असतं. आणि डब्ल्यूचा फॉर्म्युला काय आहे? डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा व्ही. मग पी जर शून्य असेल तर डब्ल्यू काय होईल? आपलं शून्य होईल. म्हणजे व्हेन द गॅस एक्सपांड इन व्हॅक्यूम देर इज अ नो अपोजिंग फोर्स अँड हेन्स डब्ल्यू इज झिरो. आणि यालाच म्हणतात फ्री एक्सपान्शन. इन अदर वर्ड, no work is done when the gas expands freely in vacuum. Now let us discuss the unit of energy and work. Work is nothing but work is the means by which energy is exchanged with the surrounding. एनर्जी एक्सचेंजला सराउंडिंग केली की आपल्याला वर्क डन झालेलं दिसतं. मग ह्या वर्क डनचं किंवा एनर्जीचे काय युनिट आपल्याला बघता येईल? इथं बघूयात. आपल्याला माहिती की डब्ल्यू बोर्ड रायटिंगमध्ये जे लिहिलेलं आहे तिथं पहा, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू V2 मायनस V1 हा आपला फॉर्म्युला आहे इरिव्हर्सिबलमधला. मग आता इथं जर तुमचं पी एक्सटर्नल बारमध्ये म्हणजे प्रेशर जे आहे हे बारमध्ये मोजलं असेल तर व्हॉल्यूम नक्की तुम्हाला DM क्यूबमध्येच असावा लागतो. तर तुमचं वर्क डन जे आहे हे DM क्यूब बारमध्ये येतं. कारण हा काय आहे? गुणाकार आहे. आणि त्यामुळे इथं आपल्याला त्या पद्धतीचं वर्क डनचा युनिट इथं मिळतो DM क्यूब बार. मग आता पहा इथं पी एक्सटर्नल म्हणजे प्रेशर जर पास्कलमध्ये मोजलं असेल तर व्हॉल्यूम हे SI युनिटमध्येच, पास्कल हे SI युनिट आहे प्रेशरचं, तसंच व्हॉल्यूमचं SI युनिट काय आहे? मीटर क्यूब आहे. आणि पास्कल इंटू मीटर क्यूब हे काय आहे? तर जूल आहे. सो इथं लिहिलेलं आहे बघा, 1 जूल इज इक्वल टू 1 इंटू पास्कल इंटू मीटर क्यूब. ठीक आहे. तर आता आपल्याला आणखी एक बघायचं आहे की जर DM क्यूब बार जूलमध्ये कन्व्हर्ट करायचा झाला तर आपल्याला नेमका कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे? तर त्याच्यासाठी कन्व्हर्जन बघा.
आपल्याला माहिती आहे की 1 dm क्यूब म्हणजे काय, 1 dm क्यूब इज इक्वल टू 10⁻³ मीटर क्यूब. बोर्ड रायटिंगवरती लिहिलेला आहे तो कन्व्हर्जन. आणि 1 बार म्हणजे किती पास्कल, 1 बार म्हणजे 10⁵ पास्कल. ओके. आणि मग हे आपण जर मल्टिप्लाय केलं 10⁻³ m³ इंटू 10⁵ पास्कल, तर आपल्याला मीटर क्यूब पास्कलमध्ये म्हणजे जूलमध्ये कन्व्हर्जन हे होईल 10⁻³ इंटू 10⁵. याचं होईल 10⁻². 10⁻² म्हणजे काय, 100 मीटर पास्कल. मीटर क्यूब पास्कल म्हणजेच जूल आहे आपला. सो 1 dm क्यूब बार इज इक्वल टू 100 जूल किंवा 100 मीटर क्यूब पास्कल, हे आपल्याला तिथं सांगता येईल. तर या पद्धतीनं ही कन्व्हर्जन तुम्ही लक्षात ठेवायचे. जर dm क्यूब बारमधलं वर्क डन तुम्हाला जूलमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर तुम्ही आलेल्या उत्तराला 100ने गुणायचं आहे. आणि जर जूलमधलं उत्तर तुम्हाला dm क्यूब बारमध्ये हवं असेल तर तुम्ही 100ने डिव्हाइड करायचं आहे. आता dm क्यूब म्हणजेच लिटर हे आपल्याला माहिती आहे. आता आपण बघूया प्रॉब्लेम. 3 मोल ऑफ एन आयडियल गॅस एक्सपांडेड आइसोथर्मली फ्रॉम 15 dm क्यूब टू 20 dm क्यूब ॲट कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर ऑफ 1.2 बार. इस्टिमेट द अमाऊंट ऑफ वर्क इन dm क्यूब बार अँड जूल. आता पहा, इथं आपल्याला फॉर्म्युला तर माहिती आहे, -P एक्सटर्नल इंटू V2 - V1. फ्रॉम म्हटल्यानंतर 15 क्यूब काय झालं आपलं, तर V1 झालं. टू 20 dm क्यूब म्हणजे 20 dm क्यूब आपलं काय झालं, V2 झालं. तर आता आपल्याला प्रेशर कशामध्ये दिलेलं आहे, 1.2 बार. म्हणजे इथं सगळेच जे युनिट आहेत ते वापरून आपण dm क्यूब बारमध्ये W हे काढू शकतो. सो फॉर्म्युला पहिल्यांदा लिहायचं आहे, W इज इक्वल टू -P एक्सटर्नल इंटू ΔV दॅट इज इक्वल टू -P एक्सटर्नल इंटू V2 - V1. आता 20 मधून 15 गेले, राहिले किती, 5. तर तोंडी गणित आहे, 5 गुणिले 1.2 साधारणतः इथं तुम्हाला उत्तर वजा 6 dm क्यूब बार येईल. आणि आपल्याला माहिती आहे dm क्यूब बार मध्येच फक्त आपल्याला वर्क डन विचारलेलं नाही आहे, तर ते जूलमध्येही विचारलेलं आहे. आणि मग त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला वर्क डन जे dm क्यूब बारमध्ये आलेलं आहे त्याला मल्टिप्लाय बाय 100 केलं की तुमचं जूलमध्ये वर्क डन जे आहे हे कॅल्क्युलेट होईल. सो -6 dm क्यूब बार इंटू 100 इज इक्वल टू -600 जूल. सो हे कन्व्हर्जन जे आहे ही आपली पाठ पाहिजे, तरच आपल्याला याच्यामध्ये बऱ्यापैकी इझिनेस येऊन जाईल. आणखी एक प्रॉब्लेम बघूयात. 4.2. कॅल्क्युलेट द कॉन्स्टंट एक्सटर्नल प्रेशर रिक्वायर्ड टू कंप्रेस म्हटले. आता 2 मोल ऑफ एन आयडियल गॅस फ्रॉम व्हॉल्यूम 25 dm क्यूब टू 13 dm क्यूब वेन द वर्क ऑब्टेन इज 4862.4 जूल. आता इथं थोडासा आपल्याला कन्व्हर्जनचा प्रॉब्लेम येईल, कारण व्हॉल्यूम जे आहे हे dm क्यूबमध्ये दिलेलं आहे. मग व्हॉल्यूम dm क्यूब असेल तर तुम्हाला प्रेशर जे आहे ते बारमध्ये पाहिजे होतं, पण दिलं आहे कशामध्ये, तर ते वर्क डन जे आहे हे तुम्हाला जूलमध्ये द्यायला दिलेलं आहे, पण ते ॲक्च्युली dm क्यूब बारमध्ये द्यायला हवं होतं. तर इथं थोडंसं आपल्याला कन्व्हर्जन करावं लागेल. आणि ते असं आहे की 1 dm क्यूब बार इज इक्वल टू 100 जूल. तर उलटं करायचं आहे, जर मला जूलमधलं dm क्यूब बारमध्ये हवं असेल तर मी जे वर्क डन दिलेलं आहे किती, 4862.4 जूल दिलेलं आहे, ते dm क्यूब बारमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करत असताना डिव्हाइड बाय 100 केलं की मला ते वर्क डन जे आहे ते dm क्यूब बारमध्ये कन्व्हर्ट होताना दिसेल. आणि मग आपला व्हॉल्यूम dm क्यूबमध्येच आहे, त्यामुळं आपल्याला सोडवताना थोडंसं इथं सिम्प्लिफाय होऊन जाईल. सो राईट डाऊन फर्स्टली W फॉर्म्युला, W इज इक्वल टू -P एक्सटर्नल इंटू ΔV. सो राईट हिअर V2 - V1 इज 5. सो हिअर फर्स्टली कन्व्हर्ट W इंटू dm क्यूब बार. 4862.4 डिवायडेड बाय काय करा, 100, कारण आपण ह्याला dm क्यूब बारमध्ये कन्व्हर्ट करून घेतोय.
आणि मग ही व्हॅल्यू जी आहे ही त्या फॉर्म्युल्यामध्ये लिहा. 48.62 इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू 25मधून 13 गेले तर उत्तर आलं आपलं -12. वजा तिथं अधिक होणार आहे हे लक्षात घ्या. तर 48.62 भागिले 12 साधारण 12×48 म्हणजे 4 उत्तर हे आपलं अपेक्षित आहे. 4.052 बार हे पॉझिटिव्ह उत्तर आलेलं आहे. परत एकदा प्रॉब्लेममध्ये बघा, आपला जो वर्क डन आहे हा कंप्रेशनचा दिलेला आहे आणि आपण हे आधीच सांगितलेलं आहे की जर V2 हे V1 पेक्षा कमी असेल तर आपलं वर्क हे कंप्रेशनचं असतं आणि आपलं वर्क जे आहे हे पॉझिटिव्ह साईननी आपल्याला दाखवावं लागतं. with